परंतु बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय। आज डॉक्टरांची पॅनल्स तिथे होती, सगळे मुंबईतले तज्ञ डॉक्टर तिकडे हजर होते, मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या समोर या सगळ्या चाचण्या होतात आणि मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार हा डॉक्टरांचा असतो। डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही। आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे। हे खोटं सांगतायत आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय। या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत। या डॉक्टरांची कोणत्या डॉक्टरांनी त्याची काय व्हॅलिडिटी आहे, त्या डॉक्टरची त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल। मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे। त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल। माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल। पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्य मंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्कोटेक्स कराच, पण या नार्कोटेक्स मध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्कोटेक्स झाली पाहिजे। त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत, त्या शंका दूर झाल्या पाहिजे।